जीएम न्यूज मध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। जसं आपण आता बघतो आहे की विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सगळीकडे सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आहे की कुठे कुठे काय काय विकास कामे झालेली आहेत, कुठे कुठे विकास कामे राहून गेलेली आहेत। त्याचबरोबर आज मी आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा येथील विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय संजयजी गायकवाड सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत। आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत की बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय काय विकास कामे त्यांच्या काळामध्ये झालेली आहेत। सलग दुसरी टर्म त्यांची यावेळेला असणार आहे। आपण त्यांना विचारणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये त्यांचे काय स्वप्न आहेत, कुठल्या पातळीवर ते बुलढाणा जिल्ह्याला बघू इच्छित आहेत। आपण सर्वात आधी माननीय संजयजी गायकवाड सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात। सर खूप खूप स्वागत आहे तुमचं। थँक्यू।
दुसरी टर्म आहे सर आपली, आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी भरपूर काही विकास कामे आपण केलेली आहे. काही लोकांचे पण आम्हाला प्रतिक्रिया आलेल्या आहेत, ऐकलेले आहे आम्ही तुमच्याबद्दल. पण सर मला आता हे विचारायचं आहे की आपली ही दुसरी टर्म असताना या काळामध्ये, आधीच्या काळामध्ये आपण काय काय विकास कामे केलेली आहे, कुठल्या भागामध्ये विकास कामे करण्याची खूप जास्त गरज होती, कुठल्या भागामध्ये मूळ समस्या होत्या लोकांच्या, काय सांगाल? माझी दुसरी टर्म नाहीये, पहिलीच टर्म आहे. आणि या पहिल्या टर्म मध्येच करोना आणि अनेक निवडणुकांच्या आचारसंहिता मला काही फार वेळ मिळाला नाही. पण करोनात सुद्धा मी लोकांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. लोकांच्या घरामध्ये जिकडे चूल पेटत नव्हती तिकडे अन्नधान्याच्या किट पाठवून त्यांना जगवण्याचा प्रयत्न केला. करोनाच्या काळामध्ये कोणी आईवडिलांना किंवा परिवाराला भेटत सुद्धा नव्हतं किंवा त्यांना तिरस्कार करत होतं, त्यांची अस्थि किंवा रक्षा सुद्धा विशेष करत नव्हतं, ते देखील काम मी त्या काळामध्ये केलं. आणि अतिशय 70 वर्षापासून हा मागासलेला जिल्हा म्हणून याची राज्यस्तरावर याची नोंद त्या ठिकाणची आहे. ते मी जवळपास 2-2.5 वर्षामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी खोडून टाकलेली आहे. आणि एक आमदार किती मोठा विकास साध्य करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये मी केला. याच्यामध्ये मेडिकल आहे, स्पोर्ट आहे, सिंचन आहे, एज्युकेशन आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या सगळ्याच गोष्टी मला 2 वर्षात करायला त्या ठिकाणी चांगलं झालं. आणि ब्युटिफिकेशन सुद्धा, मग ते निसर्ग पर्यटन असेल का, पर्यटन असेल का, गार्डन असेल, या माध्यमातून मी खूप करायचा प्रयत्न केलेला आहे. बिलकुल सर, आता सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण, आणि शिक्षणासाठी आपल्या कुठल्या योजना आहेत किंवा शिक्षणाची जी व्यवस्था सुधारण्यासाठी आपण काय प्रयत्न करीत आहात किंवा येणाऱ्या काळामध्ये करणार आहात? व्यवस्था अशी आहे की आता ग्रामीण भाग म्हणा का शहरातला स्लम एरिया म्हणा, या भागामधल्या गोर गरीब मजूर लोकांना शिक्षणाकरता ज्या मोठ्या कॅम्ब्रिज असतील, सेंट जॉर्जेस असतील, सैनिकी शाळा असतील, या मोठ्या शाळांमध्ये मुलांना शिकवण्याची या लोकांची ऐपत नाही. आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाची क्वालिटी किती आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. आणि मग भविष्यात असं होणार आहे की एक पिढी ही शिकणारच नाही, हे गरीबचे गरीब राहतील, उद्या यांना नोकऱ्या मिळणार नाही, रोजगार मिळणार नाही, हे व्यसनाकडे जातील लोकांचं. आणि दुसरीकडे जी मोठ्या मुलांची लोक ही शिकणार, मोठे होणार, ती वेल सेटल राहतील, ते मोठे होतील. आणि मग एक अशी विषमता तयार होईल की हा जो लोअर समाज आहे हा विचार करेल की आमच्यासाठी आमच्या नशिबात हेच लिहिलंय का, आणि मग तो या सगळ्या लोकांचं जगणं मुश्किल करेल. आणि म्हणून सगळ्यात पहिले मी भारतातला पहिला प्रयोग माझ्या बुलढाणा नगरपालिकेत केला की मी या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी सीबीएसईचं एज्युकेशन म्हणजे प्लेइंग नर्सरी, KG1, KG2 ते PG पर्यंतच आम्ही या ठिकाणी विनामूल्य सुरू केलं. जेवढी सुविधा मोठमोठ्या शाळांना त्या ठिकाणच्या खाजगी शाळांना असते तेवढं सगळं अगदी ड्रेस, टाय, शूज वगैरे, पुस्तकं, प्रोजेक्टर आणि त्या दर्जाचे टीचर सुद्धा. म्हणजे आम्ही ज्या मुली घेतल्या त्या आम्ही 99% वरच्या मेरिटच्या मुली, वेल एज्युकेटेड मुली घेतल्या. आणि त्याच्यामुळे आज मी 3 शाळांमध्ये इथे एज्युकेशन चालू केलंय. 4थ्या शाळेचं बांधकाम मी आता हाती घेतलेलं आहे. 5व्या शाळेचं बांधकाम माझं जवळपास मंजूर झालेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 4000 गोरगरिबांना या ठिकाणी सीबीएसईचं एज्युकेशन हे फुकट देण्याचा निर्णय आमचा आहे. आणि शिक्षणाकरता येणाऱ्या ज्या काही मुली असतील किंवा मुलं असतील त्यांना भाड्याच्या खोलीत राहायला परवडत नाही. आणि जवळपास 5 कोटी रुपये खर्च करून त्यांच्या करिता सुद्धा मी या ठिकाणी हॉस्टेलची व्यवस्था या ठिकाणी आम्ही म्हणजे पैसे पण मंजूर केलेले आहेत. बरोबर. आणि सर, आरोग्य विषयक ज्या सुविधा आहेत त्यांच्यासाठी आपण काय करीत आहात किंवा काय प्रयत्न आहेत? आरोग्य संदर्भामध्ये आमच्याकडे असं की मेडिकल कॉलेज अकोला, जळगाव आणि इकडे संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला आहे. आणि कोणाचा अपघात झाला, स्नॅकबळी झाला, ब्रेन स्ट्रोक आला, हार्ट स्ट्रोक आला की अशा वेळेला रेफर केलं जातं ते आम्हाला संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला, जे 160 किलोमीटर आमच्याकडनं आहे. मग जाताना वाटेमध्ये दाड आहे आमचं 27 किलोमीटरवर, पुढे सिल्लोड 87 किलोमीटरवर आहे, पुढे फुलंब्री 120 किलोमीटरवर, आणि मग त्याचं संभाजीनगर आहे. मला लगेच मधून फोन येतो की बाबा धाडपर्यंत आला पेशंट गेला, सिल्लोड पर्यंत आला पेशंट गेला. आणि डॉक्टर सहज म्हणतात अरे बाबा 10 मिनिटाच्या आधी आला असतात तर वाचला असता. आता मी या लोकांच्या आणि मृत्यूच्या मधातलं 3 तासाचं अंतरच कमी करून टाकलं, कारण मी मेडिकल कॉलेज 10 मिनिटाच्या अंतरावर मंजूर त्या ठिकाणी केलं. शिवाय ओपन बायपास सर्जरी ही आमच्याकडे कुठे होत नाही, न्यूरो सर्जरी आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे ओपन बायपास करता आम्हाला पुन्हा मुंबई जावं लागते आणि न्यूरो सर्जन करता आम्हाला पुन्हा मुंबई जावं लागते. आता न्यूरो सर्जनची पण इकडे व्यवस्था करतो. आणि आम्ही कॅथलॅक कार्डियक सेंटर या ठिकाणी शासनाच्या वतीने 10 कोटीचं मंजूर करून आणलं, ज्याच्यामुळे बायपास सर्जरी सुद्धा आता विनामूल्य जो सामान्य माणूस करू शकत नाही ती व्यवस्था देखील या ठिकाणी आम्ही करून घेतली. त्या ठिकाणी योजना थ्रू पण लोकांना त्याचा सुविधेचा लाभ घेता येणार आहे. आणि जसं की ओपन हार्ट जी सर्जरी असते, बायपास जी सर्जरी असते, त्याच्यासाठी आपल्याला खूप
लांब लांब जावं लागतं. तर बुलढाणा जिल्ह्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की ते सेंटर आपल्याला खूप जवळच आपल्याला हाकेच्या अंतरावरती लाभत आहे. सर, याचबरोबर आता पाणी टंचाईची जी समस्या आहे, आपण आधीपासून तुम्ही जे सुरुवातीला सांगितलेलं आहे मागासलेला एरिया म्हणून याचा उल्लेख झालेला होता. पाणी टंचाईची जी समस्या आहे ती आधीपासूनच थोडीशी भेडसावलेली आहे, पण तरीही ती आजही पूर्ण पाण्याच्या दोन झालेली भाग नाहीये. आयुष्यामध्ये आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वेगळा आहे आणि सिंचनाचा विषय वेगळा आहे. मी दोन्हीवर एवढं काम केलं की पुढचे 200, 400, 500 वर्ष आमच्या लोकांना सिंचनाच्याही दृष्टिकोनातनं कधी पाण्याकरता वर्मा करावं लागणार नाहीये. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये या शहरातली मी 120 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मागच्या काळात आणली होती. आता त्याच्या 60 कोटी त्याची कॉस्ट वाढल्यामुळे ते सुद्धा आणले. आणि दिवाळीच्या पासून जवळपास मी लोकांना ज्या शहराला 40 दिवसांना पाणी यायचं त्याला मी दररोज पाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि पुढे 24/7 म्हणजे 24 तास म्हणजे मीटर सिस्टीम बसल्यानंतर सगळ्यांना 24 तास पाणी देणार आहे. ग्रामीण भागामध्ये माझ्या विधानसभेला 165 गाव आहेत. त्या 165 गावापैकी मी 2च वर्षात 140 गावांच्या प्रादेशिक आणि जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आणि त्यातल्या 90% योजना चालू करून पाणी देखील पोहोचवलं. हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं उदाहरण याच्यामध्ये असू शकते. आणि आमचं एक मोठा गाव मतदारसंघातलं गाव आहे, तिथे देखील मी जवळपास 36 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर केली. सिंचनाच्या बाबतीमध्ये तर मी एवढी क्रांती या ठिकाणी करून राहिलो की बोदवड उपसा सिंचन जो त्याची कॉस्ट 3,500 कोटी आहे, 101 गावांना पाणी देणारा आहे. विदर्भ पाटबंधारे महामंडळ आणि तापी खोरे विकास पाटबंधारे महामंडळ या संयुक्त महामंडळाच्या माध्यमातून तापी खोऱ्याला ब्रेक करून ते पाणी लिफ्ट करून जमुना आणि जामठी धरणाचा निर्मिती करून स्टोरेज डॅमची निर्मिती करून मोलकापूर तालुका, मोताळा तालुका आणि मुक्ताईनगर तालुक्यातल्या अनेक गावांना त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी न्यायचं, अशा प्रकारची ती बोदवड उपसा सिंचन योजना आहे. तिचं भूमिपूजन प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतींनी 2012ला केलं होतं. पण मधल्या काळातल्या आमदारांनी कोणी लक्ष न दिल्यामुळं त्या योजनेची कॉस्ट वाढली आणि त्या योजनेचे 438 कोटी रुपये जे आमच्या विदर्भाच्या वाट्याचे होते ते खानदेशमध्ये खर्च केले गेले. आणि मग मी जेव्हा आमदार झालो त्याच्या बैठका घेतल्या, जलसंपदा मंत्र्याकडे बैठक घेतली, कॅबिनेटची बैठक घेतली, हाय पॉवर कमिटीची बैठक घेतली, शिखर समितीची बैठक घेतली, प्रधानमंत्री जलशक्ती सिंचन योजनेमध्ये तो प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्याच्यानंतर त्या सेंट्रलची हाय पॉवर कमिटीमध्ये आम्ही ते करून घेतलं आणि निवडणूक लागायच्या 3 दिवसाआधी मी त्या कामाचं टेंडर पूर्ण करून वर्क ऑर्डर काढली आणि आता कामाला प्रत्येक सुरुवात त्याकडे केली. त्याबरोबरीने नळगंगा धरण माझ्या मतदारसंघात आहे, पण पाण्याचा फायदा आम्हाला नाही. त्या नळगंगाच्या बाजूला मी नवीन धरण मंजूर केलं ज्याच्यामध्ये 17 गावांना पाणी मिळणार आहे. पडलक धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी तिकडे तापीत वाहून जातं, त्या धरणाचं 60% पाणी नळगंगा धरणात आणायचं आणि वाटेत येणारी शेती पाण्याखाली घ्यायची. 40% पाणी पलीकडच्या धामणगा देशूमध्ये न्यायचं, त्याच्या देखील त्याची स्टोरेज वाढवायचं आणि त्या भागात सिंचन त्या ठिकाणी वाढवायचं. रायऱ्याचं धरण इकडे त्याच्या बाजूला मी उभारखेडकडे धरण मंजूर केलं, नाईक नगरला एक मंजूर केलं आणि उभारखेडच्या धरणाची धार रायऱ्याच्या त्याला 13 कोटी कमी पडले होते, ते यावर्षी आम्ही मंजूर करून घेतले. त्याच्यामुळे 12 खेड्यांचा विषय पाण्याचा त्या ठिकाणी संपणार आहे. समोर एक मोळगाव आहे, त्याला एक नदी क्रॉस गेलेली आहे, त्या नदीवर मी बांध टाकला. त्या बांधचं पावसाळ्याचं पाणी चालू पाणी लिफ्ट करून हार्बरच्या धरणात नेण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्या धरणाची हाईट वाढवली ज्याच्यामुळे 1,500च्या वर हेक्टर पाण्याची जमीन पाण्याखाली येणार. बाजूला मूर्ती गाव आहे, तिथे पण मी एक स्टोरेज डॅम त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. अशा प्रकारे मोताळा तालुक्यात जो 56 तालुक्यातला अवर्षणग्रस्त तालुका आहे ज्याची नोंद राज्य सरकार केंद्राकडे आहे, त्याचा दुष्काळ मी येणाऱ्या वर्षभरामध्ये त्यावेळी खतम करणार आहे. त्याच तालुक्यामध्ये मोहीगंगा नदी आहे, विश्वगंगा नदी आहे आणि नळगंगा नदी आहे. या नद्यांची पात्राची लांबी आहे 183 किलोमीटर. पण हिवाळ्यामध्ये पाखराला प्यारा पाणी नव्हतं. या वर्षी मी त्याच्यावर 53 बांध बांधले आणि 48 किलोमीटर पाणी थांबवलं. पुढच्या वेळेस मी 75 बांध टाकणार आणि जवळपास 180 किलोमीटर पाणी त्याच्यामध्ये थांबवणार, ज्याच्यामुळे साईडच्या शेतकऱ्यांना 2-2 किलोमीटर पर्यंत विहिरीला पाणी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात येईल. बुलढाणा तालुक्यात सुद्धा मी आमच्या डोंगर खंडाला एक येळगाव धरणापेक्षा मोठ्या क्षमतेचं धरण मंजूर केलं. काही आम्ही हातळीला धरणं मंजूर केलीत, काही याला सगळ्याला केली. गिरड्याचं देखील धरण आम्ही स्टोरेज डॅम त्या ठिकाणी मंजूर केला. या सगळ्या प्रक्रियेमुळे माझा सिंचनाचा प्रश्न जो हजारो वर्षाचा आहे तो खतम होणार. बिलकुल, वा, छान. आणि आपण म्हटलं की करायचं म्हटलं की काही पण होतं. इतर लोक फक्त आश्वासने देतात, हे करू ते करू, पण खरंच तुम्ही ते प्रत्यक्षात करूनही दाखवलेलं आहे. आणि आज आम्हाला ते स्पष्टही झालं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही गाव येतात त्या गावांची
पाण्याची समस्या ही मुळातूनच नष्ट होणार आहे यासाठी भरपूर प्रयत्न सरांचे सुरूच आहेत. सर, त्याचबरोबर पर्यटन स्थळाला घेऊन आपल्या काय योजना आहेत किंवा काय पावले उचलणार आहात आपण? आम्ही येळगाव धरणाखाली भूलभुलैया गार्डन, वॉटर पार्क, धरणामध्ये बोटिंग ओके. आणि जवळपास 100 इयर बिफोर इंडिया 100 वर्षापूर्वीचं एक जिवंत गाव याचं काम आम्ही चालू केलेलं आहे. 25 करोड रुपये शासनाने आम्हाला त्या ठिकाणी दिलेले बरं. कारण प्रगतीपथावर आहे. दुसरं आम्ही पलडक डॅमच्या खालच्या 40 एकर जमिनीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा वॉटर पार्क, गार्डनिंग, धरणामध्ये बोटिंग, त्याच्यावर रोप वे, आमचं वाईल्ड लाईफ असल्यामुळे जंगलामध्ये सफारी आणि लग्न होईल एवढे मोठे तिथलचे हॉटेल वगैरे सगळे या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि इथे आमचं एक बुलढाणा शहरामध्ये एक मोठं तलाव आहे. त्या तलावामध्ये सुद्धा आम्ही बोटिंग, गार्डनिंग, रनिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, योगा सेंटर, योगा पार्क आणि त्याच्या पाण्यामध्ये त्याच्या जे पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही 100 फूट असं लांब त्याच्यामध्ये लेझर म्युझिकल कलर सिस्टीम आम्ही बसवणार आहोत इझरायल टेक्नॉलॉजीची, ज्याच्यामध्ये लोकांना सगळ्या धर्माचं दर्शन पाण्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. छान. सर, आता आपण बघतो आहे की जी परिस्थिती सध्या सुरू आहे, महिलांवरती जे अत्याचार होत आहेत किंवा मुलींवरती जे अत्याचार होत आहेत, बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण भरपूर अशा काही महिला त्या जॉब करतात, ज्या बाहेरगावी जॉब करतात. तर या महिलांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आपण काय करीत आहात किंवा काय प्लॅनिंग आहे? पहिली गोष्ट तर माझ्या मतदारसंघात महिलांवर अत्याचार करायची हिंमत कोणी करत नाही, कारण मी त्याला सोडत नाही. कारण माझा आकडा, माझी टीम आम्ही काही सहन करत नाही ते. पण तरी सुद्धा आम्ही आमचे जे प्रवेशद्वार आम्ही प्रत्येक याच्यावर उभे केले, त्याच्यावर आम्ही थर्मल स्कॅनर कॅमेरे आम्ही बसवत आहोत, ज्याचा फोटो काढल्याबरोबर म्हणजे गाडी पास केली की त्याचा फोटो निघेल आणि तो आमच्या वॉररूमला जाईल. त्यानंतर आम्ही सगळ्या स्मारकांवर पुतळे उभे कॅमेरे बसवले आणि 205 कॅमेरे आम्ही गर्दीच्या ठिकाणी शहरामध्ये बसवले, ज्याचं प्रोजेक्टर माझ्या ऑफिसला आहे, माझी पण नजर त्याच्यावर असते आणि एक पोलीस स्टेशनला पण आम्ही तिकडे ठेवलेले जेणेकरून आम्ही स्वतः सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आहोत. आणि मुलींना वगैरे कोणी काही त्रास दिला तर पोलिसांच्या आधी ते मला कळवतात, त्याच्यामुळे माझी टीम त्याची व्यवस्था चांगली आहे त्या बाबतीत. तर यावेळेस चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊयात आपण. मला तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल पण थोडंसं जाणून घ्यायचंय. राजकारणामध्ये येण्याचा हा वारसा तुम्हाला कोणापासून मिळाला? घरामध्ये कोणी राजकारणामध्ये होतं की तुमच्याच डोक्यामध्ये ही कल्पना आली? सुरुवातीला आमचा जो परिसर आहे हा गाव गुंडांनी वेढलेला परिसर होता. जाती जातीमध्ये भांडणं होते. या शहरामध्ये काही गुंडांच्या टोळ्या मुलींना उचलायच्या, बायांना लुटायच्या. काही सावकार असे होते की शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करायच्या, नाही जमीन हडप झाली तर त्याच्या बायकोची मागणी करायच्या, मुलीची मागण्या करायच्या. आणि ते पाहून मला असं वाटत होतं की नाही आपण हे संपवलं पाहिजे. आणि मग हळूहळू ते करता करता खूप शत्रू वाढले, पण मी स्वतःला फिजिकली एवढं फिट करून घेतलं, काही सवयिक सोयी घेतले. मर्दांनी जेवढं काही ट्रेनिंग असतं एका मर्दा घ्यायचं असते, तो एक योद्धाच्या रूपामध्ये मी स्वतःला तयार करून घेतलं की माझ्यासमोर 1000 पण आले तर मी एकटा लढायची ताकद ठेवत होतो. आणि त्याचा स्वतःला एवढी चांगली गोष्ट केली की आपल्याला कुठल्याच व्यसनामध्ये अडकायचं नाही किंवा कोणत्या मुलीच्या प्रेमात पण जायचं नाही जेणेकरून आपला घात होईल म्हणून. तर ती सगळी पथ्य पाळली आणि त्याच्यामुळे मग हळूहळू आपोआपच सगळे लोक माझ्याकडे की यांच्याकडे न्याय मिळतो, अन्याय झाले की लोक माझ्याकडे यायचे. मग पुढे चालता चालता लोक पारिवारिक मुलीचे विषय सांगायचे, काही भावबंदकीचे भांडाचे सांगायचे, काही गोंडाचे सांगायचे. मग लोक नगरपालिकेची कामं सांगायला लागली, मग पुन्हा कलेक्टर ऑफिसची कामं सांगू लागली. मग मला असं वाटलं आता ही कामं करायकरता आपण लोकप्रतिनिधी होणं गरजेचं आहे. मग मी नगरपालिका लढलो. नगरपालिकेपर्यंत पुढे गेल्यावर मग लोक जिल्हा परिषदेची कामं सांगायला लागली, विधानसभेची सांगायला लागली. असं वाटलं की ते कामं तशी होत नव्हती. ते लोक विचार तुम्ही कोण, काय पद तुमच्याकडे? म्हटलं तर आपण मोठ्या पदावर जर गेलो तर हे न्याय देऊ शकतो. आणि म्हणून राजकारणात कुठलाही वारसा आमच्या घरात नाही, राजकीय वातावरण कोणी नाही. माझ्याशिवाय आमच्या परिवारात राजकारणामध्ये कोणीच नाही, पण मी फक्त माझे पाय आपोआप ओढले गेले. गरज पाहून, परिस्थिती पाहून की आता हे करायला लागेल ते करायला लागेल, करता करता मी सर, आता भरपूर जे नवयुवक आहेत त्यांनाही राजकारणामध्ये यावंसं वाटते, पण तुमचा जो संघर्ष आहे तो आम्हाला ऐकून घ्यायचा आहे. इथपर्यंतचा तुमचा जो संघर्ष होता, काय काय अडचणी तुम्हाला इथपर्यंत आलेल्या आहेत, कशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात? सहजासहजी आमदार होणं सोपं नाहीये, तर नेमकं आम्हाला तुमचा संघर्ष ऐकायचा आहे.
तो संघर्षासाठी मला 2 चित्रपट काढावे लागतील. बरं. एका पार्ट मध्ये तो होत नाही, कारण आहे. माझ्या एवढा कठीण संघर्ष कोणीच केलेला नाही बिलकुल. आणि करू शकत नाही. आणि ते करताना मला माझ्या मर्डर करता ज्या सुपाऱ्या दिल्या जायच्या, बैठका बसायच्या की याला कोण ठार करेल, किंवा राजकीय लोक मला सारखं तडीपार करायचे, कोणी माझ्या एमपीडी लावायचे, माझ्या आईवर 307 दाखल करा म्हणून काही आमदार लक्षवेधी लावायचे, माझ्या बायकोवर ऍक्ट्रॉसिटी करा म्हणून काही आमदार मंत्रालयात जायचे, माझं घर पाडा म्हणून, म्हणजे खूप खूप इतका छळ केला. पण माझा एक स्वभाव होता की मी घाबरत नव्हतो. वाव, छान. येणाऱ्या संकटाला आल्यावर रडत बसायचं नाही, तर त्याच्याशी 2 हात करायचे. बिलकुल. जोकलो कोणासमोर नाही, जे करायचं ते जे करायचं केलं. किती ताकद समोरचे लावतात, लावू द्या. आपल्या क्षमता फाईट करायची ती फाईट करत गेलो. बिलकुल. खूप 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 संकटाला सामोरं गेलो, पण त्याच्यातून मार्ग निघाला. एक संकट आलं की लोक म्हणायचे संजय गायकवाड खतम, दुसरं संकट आलं की संजय गायकवाड संपला, आता संजय गायकवाडचं काही खरं नाही. पण ते शब्द कानावर आले की मला स्फूर्ती यायची, प्रेरणा यायची आणि दुप्पट ताकदीने फाईट करायचं. बरोबर, नक्कीच. विरोधक हे कुठल्याही क्षेत्रामध्ये असतातच, सर. कुठेही गेलं तर विरोधक असतातच. मध्यंतरी आपलंही नाव खराब करण्याचा प्रयत्न झालेला होता, तर विरोधकांना तुम्ही यामार्फत काय सांगाल? काय जीएम न्यूजच्या माध्यमातून काय संदेश द्याल? बघा, विरोधकांनी राजकारणात तर कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतो, पण विरोधकांनी नीच राजकारण करून कोणाच्या बायकोपर्यंत, कोणाच्या मुलापर्यंत, कोणाच्या आईपर्यंत, कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये. आणि राजकारणाच्या माध्यमातून करावं. जर मी 4 शाळा आणल्या असेल तर त्यांनी 10 आणाव्या, मी 4 धरणं बांधले तर त्यांनी 10 धरणं बांधावी, मी जर 4 शाळा बांधल्या तर त्यांनी 15 शाळा बांधाव्या, मी 10 रस्ते केले त्यांनी 50 करावे. विकासात्मक स्पर्धा व्हायला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीची झाली पाहिजे. म्हणजे समजा मी जर एखाद्या वेळेस दारूबंदीचा निर्णय घेतला आणि गावाला दारूबंद करायला निघालो, ते आमच्या विरोधात दारूवर सांगायचे बंद करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी. हे काय राजकारण नाही, हे अतिशय घाणेरडं राजकारण आहे. एखाद्या मुलींचं आपण संरक्षण केलं तर त्याच्या बापाला जाऊन सांगायचं अरे कशाला नांदी लागला, मुलगी बदनाम होईल. तर हे घाणेरडं राजकारण सगळेच करत नाहीत, पण काही हरामखोर करतात, पण त्यांनी ते करू नये हाच माझा त्यांना सल्ला आहे. बिलकुल. सर, येणाऱ्या काळामध्ये बुलढाण्याला तुम्ही कुठल्या पातळीवर बघू इच्छित आहात? काय स्वप्न आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये? आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक जनता आपल्याला बघते, लोक बघत आहेत. काय संदेश द्याल जाता जाता? काय सांगू इच्छिता? बघा, बुलढाण्यामध्ये आतापर्यंत मी बीएससी अग्री कॉलेज, मेडिकल कॉलेज, मॉडर्न डिग्री कॉलेज, सीबीएसई, मी स्पोर्ट मध्ये सिंथेटिक ट्रॅक, स्विमिंग ट्रॅक, आर्चरीचे मैदान, थेरपी सेंटर, योगा सेंटर, मुलांसाठी जिम, महिलांसाठी जिम, 55 वर ओपन जिम, सगळ्या मैदानामध्ये ट्रॅक तयार करायचे, गार्डन तयार करायचे, सगळ्या लोकांना खेळतं ठेवायचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून. ऑलिम्पिक दर्जाचं स्विमिंग टँकचं आमचं का त्या काम चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जी आताची कामं आहे, हा तर माझ्या दृष्टीने फक्त 25% विकास आहे, जे लोकांना इतका भावलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये माझ्या डोक्यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारी रेल्वे जे आम्हाला भुसावळला जावं लागतं, ते आम्ही बुलढाण्यातून बसलो पाहिजे. दिल्लीला जायचं असलं तरी बुलढाणा, मुंबईत असलं असलं तरी बुलढाणा. आणि रोपवे पण आमचा आहे. MIDCच्या स्थापनेकरता आम्ही ज्या जागा शासनाकडे आता मागितल्या, त्याच्यावर औद्योगिक वसाहत बसवून जास्तीत जास्त तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल, टेक्सटाईल पार्क असेल, फूड पार्क असेल, किंवा आणखी स्वतःचा रोजगार असेल, रोजगाराच्या माध्यमातून 2-2.5 हजार दुकानगाळे बांधायचे आणि आपल्या तरुणांच्या स्वतःच्या पार त्या ठिकाणी उभं करायचं. महिलांसाठी सुद्धा मॉल उभे त्या ठिकाणी करायचे. ज्या विधवा महिला आहेत, परित्यक्त्या महिला आहेत, किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत, त्या महिलांकरता सुद्धा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यांच्या पाल्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचा रोजगार उभा करता आला पाहिजे. आणि राहिलेली जेवढी काही कामं असतात जी राहिली त्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत नेणं हेच माझं पुढचं स्वप्न त्या ठिकाणी असणार आहे. बिलकुल, नक्कीच. खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू नेहा. तर हे होते माझ्यासोबत आमदार संजयजी गायकवाड सर. आपण बघितलेलं आहे की सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपण घेतलेलीच आहे, पण तरी देखील तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तुर्तास मी इथे थांबते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.